लोकलमधून पडून जवळपास 6 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। एक अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। हे प्रवासी दरवाजामध्ये लटकलेले होते। खरं तर कुणालाच हौस नसते दरवाजात लटकून प्रवास करण्याची, मात्र दुर्दैवानं प्रवाशांना रेल्वेच्या कृपेनं म्हणा तो प्रवास करावा लागतो। आता आपण पाहूयात, आता हे सगळे लोकलमध्ये चढतायत प्रवासी, गर्दी आहे। खरं तर दुपारची वेळ आहे। आज तुम्हाला आम्ही प्रवास घडवणार आहोत की कशा प्रकारे लोकांना हा प्रवास करावा लागतोय, गर्दी असल्यामुळे लोकांना का लटकत जावं लागतंय हे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। तुम्ही पाहू शकता, खरं तर दुपारी 12ची वेळ आहे, तरीसुद्धा लोकल ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी आहे। आणि सकाळच्या वेळेस जेव्हा चाकरमानी निघतात तेव्हा अक्षरशः मुंगीसुद्धा शिरायला जागा नसते। आता देखील तीच परिस्थिती आहे की लोक पुढे सुद्धा सरकू शकत नाहीत। त्यामुळे मनात नसताना सुद्धा लोकांना दरवाजात उभं राहून प्रवास करावा लागतो की कशा प्रकारे लोक दरवाजामध्ये उभे आहेत। आता आम्ही अंबरनाथवरून चढलेलो आहोत आणि जेव्हा ही लोकल जसजशी पुढे जाते उल्हासनगर, विठ्ठलवाडी, कल्याण, तसतशी प्रवाशांची संख्या वाढत जाते आणि ही गर्दी तुडुंब होते आणि त्यामुळेच लोकांना दरवाजात लटकून प्रवास करावा लागतो। आज दुर्दैवानं तसंच झालं। सकाळच्या वेळेस काही प्रवासी दरवाजामध्ये होते आणि त्याचवेळी पुष्पक एक्सप्रेस विरुद्ध दिशेने आली। दरवाजातल्या एका व्यक्तीला धक्का लागला आणि जवळजवळ 10 ते 12 प्रवासी कोपर आणि दिवा रेल्वे स्थानकादरम्यान ट्रॅकवर पडले। त्यातल्या 6 प्रवाशांचा अतिशय दुर्दैवीरित्या मृत्यू झालेला आहे। हा जो प्रवास आहे, हा प्रवास कुठेतरी सुखकर व्हावा हीच माफक अपेक्षा रेल्वे प्रवाशांची आहे। गेल्या 10 वर्षात एकही ट्रेन वाढलेली नाही, त्यामुळे प्रवाशांना गर्दीचा प्रवास करावा लागतोय आणि आपण कामावर जातोय की मृत्यूशी झुंज देण्यासाठी जातोय, असाच प्रश्न आता या प्रवाशांना पडलेला आहे। कॅमेरामन सिद्धेश हरवटेसह मयुरेश कडव, साम टीव्ही न्यूज, उल्हासनगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।